व्यापारी असतो ना, त्याचं सगळं व्यवसाय वगैरे सगळं चालत असतो. लक्ष्मी देखील त्याच्यावर खूप प्रसन्न असते. ते त्याला की आता मी इथून जाणार आहे, पण माझ्या जागी नुकसान येणार आहे. वरदान काय मागायचं ते मागून घे. मग तो व्यापारी वरदान मागतो, की आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं भांडण होता कामा नये, एवढंच फक्त मला वरदान दे. आणि लक्ष्मी तथास्तु करून निघून जाते. चालू असतं. एक दिवस सुनबाई खिचडी करते. खिचडीमध्ये ते बघतात सुना असतात त्यांना खिचडीमध्ये ती मीठ टाकते आणि दुसऱ्या सुनीला वाटतं टाकलं नाही म्हणून ती पण मीठ टाकून देते. तिसरी येते ती देखील मीठ बघते. अरे कोणी मीठ टाकलं नाही ती पण टाकते. नंतर वडीलधारी होते व्यापारी मोठे असतात त्यामुळे त्यांना खिचडी खायला देतात आणि ते चाखतात. ते वडिलांनी जेवण केलं आहे का? तर ते म्हणतात, "नाही वडिलांना तर मी आधीच जेवायला दिलेलं आहे." मग वडील ते म्हणतात, "अरे नाही, नुकसानीची वेळ आलेली आहे." ते खिचडी तशीच खातात आणि त्याच्यानंतर मग मुलांची वेळ येते. मुलं देखील ते बघतात, "अरे वडिलांनी खाल्लंय." ते काही बोलले नाही. मुलं देखील काही न बोलता ते खिचडी खातात. आपले जे पती आहेत ते सुद्धा काही बोललेले नाही. त्यामुळे तेही न चुकता ती पूर्ण खारट झालेली खिचडी ते सगळेजण खातात आणि मग नुकसान येतो. तो म्हणतो, "आता माझी काही इथे गरज नाही." तो म्हणाला, "एवढीच खारट खिचडी झालेली असताना सुद्धा घरामध्ये काहीच भांडण झालेलं नाही." आणि तो नुकसान जो आहे तो तिथून निघून जातो. आपलं वातावरण असं एकीचं असेल तर तुमच्या घरामध्ये नुकसान कधीही होत नाही. लक्ष्मीचा वास नेहमी राहतो. त्यामुळे नेहमी आपण एकत्र राहून एकत्र छानपैकी आनंदाने जीवन जगूया, नाही का?